अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आज स्वामी माऊली म्हणतात, तुझ्या घरात कधी कधी शांतता नसते. छोटी छोटी कारणं मोठ्या वादात बदलतात. शब्दांचा राग मनाला जखमा देतो. आजच्या दिवशी एक संकल्प कर. घरातून कठोर शब्द कमी कर आणि प्रेमाचे शब्द वाढव. कारण ज्या घरात प्रेम असतं तिथे माझा आशीर्वाद आपोआप वास करतो. आणि आणखी एक गोष्ट सांगतो, तुझ्याकडे जे आहे त्याबद्दल रोज देवाचे आभार मान. कारण कृतज्ञ मनात कधीही निराशा कायम राहत नाही. सकाळी उठल्यावर एकदा हसून म्हण, आजचा दिवस माझ्यासाठी नवीन संधी घेऊन आला आहे. हा एक विचार तुझ्या संपूर्ण दिवसांची दिशा बदलू शकतो. अपयश आलं म्हणून स्वतःला शिक्षा करून घेऊ नकोस. अपयश म्हणजे बंद दरवाजा नाही. तो फक्त एवढंच सांगतो की हा मार्ग तुझ्यासाठी योग्य नव्हता. योग्य मार्ग शोध, पण चालणं थांबवू नकोस. आज मी तुझ्या मनात एक दीप लावतो आहे. हा दीप आशेचा आहे. वादळ आलं तरी त्याचं रक्षण कर. लोक टीका करतील, काही जण तुझ्यावर हसतील, काही जण तुला कमी लेखतील. पण लक्षात ठेव, पर्वतावर उभा असलेला वृक्ष वाऱ्यांशी भांडत नाही. तो मुळांवर विश्वास ठेवतो. तसेच तूही तुझ्या संस्कारावर आणि तुझ्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेव. आजपासून तुझ्या प्रत्येक अश्रूंना सामर्थ्यात बदल, प्रत्येक वेदनेला अनुभवात बदल, प्रत्येक अपयशाला नव्या सुरुवातीचं पाऊल राखच. कारण जीवनात जे लोक पुन्हा पुन्हा उभे राहतात त्यांनाच एक दिवस जग सलाम करतं. आजच्या दिवशी मी तुला माझा आशीर्वाद देतो. तुझ्या मनातील भीती धैर्यात बदलो. तुझ्या घरातील चिंता समाधानात बदलो. तुझ्या कष्टांना योग्य फळ मिळो. तुझ्या चेहऱ्यावरचं हरवलेलं हास्य पुन्हा उमलू दे. आणि शेवटी एकच गोष्ट कायम लक्षात ठेव, माझ्यावर श्रद्धा ठेवणं म्हणजे फक्त माझं नाव घेणं नाही. माझ्यावर श्रद्धा ठेवणं म्हणजे संकटातही योग्य मार्ग सोडू नये. दुःखातही दुसऱ्याला आधार द्यावा. यशातही नम्र राहावं आणि अपयशातही प्रयत्न सुरू ठेवावेत. हीच माझी खरी गुरुदक्षिणा आहे.